खालिद का शिवाजी या चित्रपटावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलाय। या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली जावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली होती। चित्रपट 8 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज केला जाणार होता, मात्र आता हे प्रदर्शन लांबणीवर पडलंय। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। खालिद का शिवाजी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात। खालिद का शिवाजी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा निर्णय। चित्रपट प्रदर्शनाला 1 महिन्याची स्थगिती। गेल्या काही दिवसांपासून खालिद का शिवाजी या चित्रपटावरून राज्यात मोठा वाद सुरू आहे। आता हा वाद शिगेला पोहोचलाय। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत असा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र 1 महिना निलंबित केलंय। या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे। अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलंय। खालिद का शिवाजी हा चित्रपट 8 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु हे प्रदर्शन थांबवण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे। ऑस्करने कान्स फिल्म फेस्टिवलला ज्या विशेषज्ञांच्या समितीने तो सुचवला, त्या सुचवलेल्या विशेषज्ञांच्या समितीचं घोषणा फक्त मी केलेली आहे। याचा अर्थ तो सिनेमा संपूर्णतः चुकीचा असेल तर त्याची इन्क्वायरी सुद्धा आपण लावलेली आहे आणि म्हणून या कान्स फिल्म फेस्टिवलच्या यादीतून त्याला आपण रद्दबादल सुद्धा केलं। या चित्रपटात खालिद या मुस्लिम मुलाची कथा दाखवण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याची असणारी ओढ आणि त्याच्या बालमनाने त्यांच्या कार्याचा घेतलेला शोध याची कथा चित्रपटात अधोरेखित करण्यात आली आहे। मात्र चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारे कधीच भेदभाव केला नाही हे स्पष्ट करताना त्यांच्या सैन्यात 35% मुसलमान सैनिक होते असा उल्लेख आहे। त्यासोबतच या मुसलमान सैनिकांना नमाज पठण करता यावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती असाही उल्लेख आहे। यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलाय। हा वाद पाहता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र 1 महिना निलंबित केलंय। जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि जे मराठी माणूस म्हणा किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही थोर पुरुषांबद्दल आक्षेपार्ह काही होत असेल तर सरकार त्याच्यावर कार्यवाही करेल। गरज पडली तर मुख्यमंत्री बंदी पण घालतील। पण छत्रपतींचा इतिहास किंवा त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह जर केलं जाईल तर ते महाराष्ट्रामध्ये किंवा देशात सुद्धा कुठेही खपवून घेतलं जाणार नाही। या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांचा आहे। यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्यात। त्यामुळे संबंधित निर्माते, लेखक, दिग्दर्शक, माध्यमे आणि संबंधितांवर अफवा पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे, अपप्रचार करणे या कायद्याअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे केली जाते। या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून आगामी उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।